कल्पना करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि पेट्रोल पंपावरती बोर्ड लागलाय, पेट्रोल उपलब्ध नाही किंवा पेट्रोलचे दर थेट 200 रुपयांच्या पार गेलेत. ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण पश्चिम आशियामध्ये, विशेषतः इराणमध्ये पेटलेला युद्धाचा वणवा भारताच्या तुमच्या आमच्या घरातल्या अगदी किचन पासून ते शेअर मार्केटपर्यंत सगळं हादरवू शकतो. मित्रांनो, इराण इस्रायल युद्ध हे केवळ दोन देशांमधलं भांडण नाहीये, तर ते भारताच्या एनर्जी सिक्युरिटीसाठी धोक्याचा इशारा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भारतातल्या आपल्या ऊर्जा धोरणामध्ये स्ट्रक्चरल रिसेट करण्याची नेमकी का गरज आहे. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज इन मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. आपली 85% कच्च्या तेलाची जी गरज आहे ना, ती आपण परदेशातून पूर्ण करतोय. आणि यातला जो मोठा पुरवठादार आहे तो आहे मिडल ईस्ट. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याची भीती सतत निर्माण होते. जर हा मार्ग बंद झाला तर भारताचा ऊर्जेचा पुरवठा खंडित होऊ शकतो आणि त्यामुळे केवळ पेट्रोल डिझेल महागणार नाहीये, तर याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती होईल आणि स्वाभाविकच महागाईचा भडका उडेल. पण प्रश्न असा आहे की आपण इतके वर्ष एकाच प्रदेशावरती का अवलंबून आहोत? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, आपण समजून घेऊया. इराण केवळ तेलाचा पुरवठादार नाहीये, तर तो भारतासाठी रशिया असेल किंवा अगदी मध्य आशियाकडे जाणारा आपला दरवाजा आहे. चाबार पोर्ट हे भारताने मोठी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे आणि जर युद्ध हे लांबलं ना, तर ही गुंतवणूक धोक्यात येऊ शकते. आपल्याला गरज आहे ती स्ट्रक्चरल रिसेटची. आता तुम्ही म्हणाल की स्ट्रक्चरल रिसेट म्हणजे नक्की काय? समजून घेऊया. तज्ज्ञांच्या मते भारताला 3 आघाड्यांवरती काम करावं लागेल. पहिला मुद्दा फार महत्त्वाचा आहे, आपण बघूया. डायव्हर्सिफिकेशन ऑफ सोर्सेस म्हणजे काय? तर आपण फक्त मध्य आशियावरती अवलंबून राहून चालणार नाहीये. रशिया असेल, अमेरिका असेल आणि आफ्रिकन देशांकडून सुद्धा आपल्याला तेल आयात वाढवावी लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स म्हणजे काय? तर आपल्याकडे फक्त काही दिवसांचा तेल साठा शिल्लक आहे किंवा तो आपण साठवून ठेवतो. अमेरिकेसारखा आपल्याला साधारण 3 ते 4 महिने पुरेल इतका साठा करून ठेवण्याची गरज आहे. पुढचा तिसरा मुद्दा असा आहे की ग्रीन एनर्जी पुश म्हणजे काय? तर पेट्रोल डिझेलची गरज आहे ना, ती कमी करणं आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत किंवा हायड्रोजन फ्युएलवरती भर द्यावा लागेल. मंडळी, मागच्या 2 वर्षात भारताने रशियाकडून स्वस्त तेल घेऊन आपली अर्थव्यवस्था सावरली आहे, पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे. आता मूळ व्याधी नेमकी काय आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला स्वतःचं इंधन स्वतः तयार करावं लागणार आहे. जर आपण आता बदललो नाही ना, तर दरवेळेला जेव्हा आखातात युद्ध होईल तेव्हा आपली अर्थव्यवस्था धोक्यात येईल. भारताला एनर्जी इंडिपेंडेंट होणं ही आता आपली गरज नाहीये, तर ती राष्ट्रीय सुरक्षेची बाब निर्माण झाली आहे. भारत सरकार आता ग्रीन हायड्रोजन मिशन आणि बायोफ्युएलवरती जोर देत आहे आणि हेच स्ट्रक्चरल रिसेट आहे, ज्याची सध्या आपल्याला मोठी गरज आहे. इराण युद्ध आणि इंधन संकट हा आपल्यासाठी एक वेकअप कॉल आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? भारताने पेट्रोल डिझेलवरील डिपेंडन्सी जी आहे ती कमी करण्यासाठी कोणतं पाऊल उचललं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.